करिअर फंडामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऑडिओ इंजिनिअरिंग विषयी जाणून घेत आहोत. चैतन्य देशमुखकडनं पुन्हा एकदा आपण कार्यक्रमाकडे वळूया. चैतन्य, बरंचसं जाणून घ्यायचं याच्यासाठी, मात्र त्यापूर्वी एक प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर, प्रियांका आहेत घाटकोपरहून. त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार प्रियांका, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार मॅडम, मी प्रियांका उवार घाटकोपरवरून बोलते. मला विचारायचं होतं की या स्ट्रीम मध्ये ऍडमिशन कशा प्रकारे घेता येईल, त्यासाठी क्रायटेरिया काय आहेत? निश्चित आपण जाणून घेऊया. प्रियांका विचारतात की ऍडमिशन कशा प्रकारे घेता येतं, क्रायटेरिया काय, एलिजिबिलिटी काय? मला असं वाटतं या फील्डमध्ये येण्याच्या आधी एक 10+2 एज्युकेशन केलेलं कधीही चांगलं, आणि जर ते सायन्समध्ये असेल तर अतिउत्तम. कारण हे साऊंडच्या ज्या बेसिक फंडामेंटल्स आहेत ते थोडंसं फिजिक्सकडेच तुम्हाला घेऊन जातं इनिशियली. सो इफ यू आर अ फिजिक्स स्टुडंट तर तुम्हाला हे पुढचे जे फंडामेंटल्स आहेत ते समजून घ्यायला जास्त सोपं जातं. कुठलं फॉर्मल एज्युकेशनच्या ऐवजी मी जसं मगाशी म्हणालो, ह्याच्यामध्ये एक लाइकिंग लागतं टुवर्ड्स साऊंड, टुवर्ड्स म्युझिक म्हणा, आणि जर ते तुमच्याकडे लाइकिंग असेल देन यू वुड गो प्लेसेस. पण समजा जर एखाद्याचं नाही आहे सायन्स, 12th सायन्स नाहीये तर, किंवा 10th झाल्यानंतर असे कोर्सेस करता येतात का? 10th झाल्यानंतरही करता येतात कोर्सेस, नाही असं नाही आहे. बट स्टील मला असं म्हणजे माझा असं एक समज आहे की इफ यू आर 10+2 जर तुम्ही केलं असेल तर यू वुड हॅव. अदरवाईज समजा 12th ची स्ट्रीम जर वेगळी असेल, सायन्स नसेल, आर्ट्स, कॉमर्स, तर त्यांनी कुठला करावा? नाही, असं काही नाही. असं काही बंधन ऍडमिशन घेताना येतात? बंधन असं काही नाहीये. ऍडमिशनच्या वेळेस ते एक प्री इंटरव्ह्यू, एक प्री ऍडमिशन एक टेस्ट घेतात. त्याच्यामध्ये ते तुमचं लाइकिंगच बघतात. ओके, तुम्हाला येस ते एक प्री इंटरव्ह्यू असतो त्यांचा, आणि त्याच्यामध्ये तुमचं लाइकिंगच बघतात जनरली, की तुम्ही किती आवडीने ह्याच्या पुढे तुम्ही शिकण्याची किती आवड आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये, रॅदर देन जस्ट पॉन्डरिंग ओव्हर सर्टिफिकेट्स किंवा तुम्ही कुठल्या स्ट्रीम मधनं आलाय, इरिस्पेक्टिव्ह आहे ते. म्हणजे कारण हे शेवटी एक नाही म्हटलं तरी परफॉर्मन्स फील्ड आहे, परफॉर्मन्स बेस्ड फील्ड आहे. त्यामुळे तुमचं किती लाइकिंग आहे, तुम्ही किती चांगलं परफॉर्म करा. आणखी एक प्रेक्षक आहेत, विनायक आहेत टिटवाळ्याहून. त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार विनायक, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, म्हणजे हा डिप्लोमा आहे का, किती वर्षाचा कोर्स आहे, म्हणजे ते विचारत होतं. जाणून घेऊया आपण नदेच की नेमका डिप्लोमा आहे, कुठल्या कुठल्या प्रकारचे कोर्सेस आहेत ते एकदा प्रेक्षकांना. जनरली जे कोर्सेस चालतात मुंबई शहरात तरी ते सगळे डिप्लोमा कोर्सेस आहेत किंवा सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. जो FTIII चा जो मी कोर्स सांगितला होता तोच एक फक्त कोर्स आहे, बट दॅट इज ऑल्सो अगेन अ सर्टिफिकेट कोर्स. त्यामुळे असे डिग्री कोर्सेस तरी इथे नाही आहेत तसे मुंबई शहरामध्ये. आणि जसं मी मगाशी पुन्हा तेच सांगतोय मी की हे परफॉर्मन्स ओरिएंटेड फील्ड आहे, त्यामुळे पुढे तुमचं कोणी सर्टिफिकेट बघून तुम्हाला काम ह्याच्यामध्ये असं देणार नाहीये. पण साधारण एक जेव्हा जॉब साठी म्हणून जातो, ह्यात निश्चितच जॉब साठी आणि व्यवसायासाठी अशा दोन्ही प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. व्यवसायासाठी सुद्धा उपलब्ध आहेत, पण माझं असं मत आहे की जर का तुम्ही कुठे जॉब करताय तर तुम्ही पहिले जाणून घ्या ही फील्ड काय आहे, ही इंडस्ट्री काय आहे, आणि त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात आणि देन यू थिंक ऑफ स्टार्टिंग युअर ओन व्हेंचर, तर मग ते जास्ती फायदेशीर ठरू शकतं. पण मग ज्यावेळी जसं तू म्हणालास की सुरुवातीला तुम्ही जॉब करा, नंतर मग जेव्हा तुम्ही त्यात एक्सपर्ट व्हाल किंवा तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल, त्यानंतर तुम्ही स्वतःचे फॉर्म करू शकता, स्वतः त्यामध्ये काहीतरी व्यवसाय करू शकता. पण ज्यावेळी सुरुवातीला नोकरीला जातो तेव्हा मग अशा कुठल्या सर्टिफिकेटची डिमांड केली जाते? असं सर्टिफिकेशन नाही डिमांड केली जाते. जनरली कदाचित ते तुमच्याकडनं एक टेस्ट हे करून घेतील, तुम्हाला जस्ट दे माइट जस्ट पुट यू ऑन टू जॉब फॉर अ वीक असो, आणि मग ते तुमच्याकडे ग्रास्प करून घेतील की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने काम हँडल करू शकता किंवा नाही. आणि इनिशियली जेव्हा तुम्ही कुठे जॉबला जाता कोर्स कम्प्लीट करून, तर तुम्ही ऍज अ असिस्टंट किंवा ऍज अ इंटर्न म्हणूनच जाता. सो कुठल्याही नवीन स्टुडिओमध्ये जरी तुम्ही जाताय तरी तुम्हाला डायरेक्टली ऑन टू द डेस्क तुम्हाला बसवलं जाणार नाहीच. थोडी त्यातली माहिती पहिली तुम्ही एक 6-8 महिन्यात माहिती घेऊन मग तुम्ही व्हॉट इज गोइंग अराउंड एक फील घेऊन, एक स्टुडिओ एम्बियन्स काय असतो, काम कशा प्रकारे चालतं, हे सगळं तुम्ही ग्राफ करूनच मग तुम्ही यू हॅव टू गो अहेड. त्यामुळे असं डायरेक्टली एंट्री मिळणं असं सहसा होत नाही. निश्चित. आणखी एक प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नवीन आहेत पेणहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार नवीन, तुमचा प्रश्न विचारा. नवीन, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि तुमचा प्रश्न विचारा थेट. नवीन, तुमचा प्रश्न विचारा थेट. तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि तुमचा प्रश्न थेट विचारा. काही कारणास्तव नवीन यांच्याशी संपर्क तुटलेला दिसतोय. आपण एकूणच ह्याबद्दल बोलत होतो. मला सांग की साधारण जेव्हा कामाला सुरुवात होते तेव्हा मगाशी एका प्रेक्षकांनी पण आपल्याला प्रश्न विचारला होता, तेव्हा कुठले कुठले इक्विपमेंट्स या
ऑडिओ इंजिनिअरिंगसाठी वापरले जातात? कारण बऱ्याच वेळा ऑडिओ इंजिनिअर म्हटलं की त्याच्या समोर अशी मोठी मोठी मशीन्स एवढं दिसतं, पण ते नेमकं काय असतं हे कोणाला समजत नाही. ते काय काय असतं हे थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना. ऑडिओ किंवा एका स्टुडिओ मधली जी मेजरली यूज केलेली इक्विपमेंट्स आहेत ती म्हणजे माइक्स, तुमचं वर्क स्टेशन आलं ज्याच्यावर तुम्ही रेकॉर्ड करता, ऑडिओ इंटरफेस जे साऊंड कार्ड असतं विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर ऑडिओ चेन, की त्याच्यावरतीच ठरतं की तुमचं साऊंड तुम्ही जे कॅप्चर करताय ते किती तुम्ही क्वालिटीने कॅप्चर होत आहे आणि त्याचं कन्व्हर्जन जे होत आहे ते किती क्वालिटीने होत आहे. ते आलं. मग तुम्ही जे म्हणताय जे मोठे इन्स्ट्रुमेंट्स त्यांच्या समोर असतात दॅट इज द मिक्सर. मिक्सर जर तुम्ही मला विचाराल की मिक्सर हे काय, तर इट इज जस्ट लाईक आपला घरचा कसा मिक्सर असतो एखादा मिक्सर ग्राइंडर, की आपण त्याच्यामध्ये उघडतो, त्याच्यामध्ये गाजर टाकतो, अजून काहीतरी टाकतो आणि मग ते शेवटी मिक्स करतो. तर हा मिक्सर सुद्धा तसाच आहे. याच्यामध्ये तुम्ही जे काय ऑडिओ रेकॉर्ड केलेला आहे, व्हॉइस आहे, म्युझिक आहे, रिदम आहे, गिटार्स आहेत, तर ते सगळं एकत्र त्या कन्सोलवर येतं आणि ओव्हर देअर यू कॅन मिक्स, यू कॅन मॅच, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही खेळू शकता वेगवेगळ्या प्रकारे. आणि देन आफ्टर मिक्सिंग तुमच्याकडे जो काही आउटपुट आहे, जो तुमचा डिझायर जसा आउटपुट तुम्ही मिक्स केलाय तो तुमच्याकडे आउटपुट सीडीवर तुम्ही घेऊ शकता. अच्छा, एकूणच ही प्रोसिजर कशी चालते आणि काय काय त्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्ही कसं करत जाता हे सगळं जाणून घ्यायचं. मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. इथे करिअर फंडामध्ये एक छोटासा ब्रेक येतो. आज आपण ऑडिओ इंजिनिअरिंग विषयी जाणून घेतोय चैतन्य देशमुख कडनं. तुम्ही याविषयी त्यांना प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमच्या टोल फ्री क्रमांकावर आम्हाला संपर्क करा. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. आपण पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.